अध्यक्ष महोदय, वारंवार विरोधी पक्षनेते बाकी आमचे सहकारी प्रश्न विचारतात की चौदार तळे असो की तुमची दीक्षाभूमी असो. आता दीक्षाभूमीच्या बाबतीत तुम्ही सांगितलं, इथं उत्तर दिलं. मला एक समजत नाही की इतकी घाई करण्याची काय आवश्यकता होती. तिथे आंबेडकरवादी संघटना आहे, भीम अन्वय आहे त्यांचे. या सर्वांची चर्चा करून तिथे लोकप्रतिनिधी आहे, त्या सर्वांशी चर्चा करून जर योग्य निर्णय घेतला तर अशा प्रकारची परिस्थिती तिथे उद्भवली नसती. लोकप्रतिनिधीला सुद्धा विश्वासात घेतलं नाही. तिथे सगळे लोकप्रतिनिधी आहेत नागपूरचे, त्यांना सुद्धा विश्वासात घेतलं नाही आणि तिथे भूमिपूजन करून त्याचं काम चालू करण्यात आलं. त्याच्यामुळे अशा पद्धतीची घटना घडली. आता तरी कमीत कमी लवकरात लवकर समिती स्थापन करावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा. त्याचबरोबर इथे जो प्रश्न विचारला गेला इंदू मिलच्या बाबतीत किंवा शिवाजी महाराजांचं जे अरबी समुद्रातलं स्मारक आहे, त्यामध्ये काहीतरी तुम्ही डेडलाईन द्याल की नाही की केव्हा हे पूर्ण होणार. अरबी समुद्रातलं जे स्मारक आहे आपलं, स्वतः माननीय पंतप्रधान इथे आले होते. तिथे जाऊन त्यांनी तिथे पाणी पूजन केलं. आता त्याला 2 वर्ष झालेत. त्याची सध्या काय परिस्थिती आहे, इंदू मिलची काय परिस्थिती आहे आणि यात जे सध्या महाडची जे आहे त्या बाबतीत सुद्धा आपण डेडलाईन, या तिन्ही अतिशय महत्वाचे प्रकल्प आहे, ते राष्ट्रीय प्रकल्प आहेत, त्यासाठी या तिन्हीची डेडलाईन तुम्ही दिली पाहिजे की केव्हापर्यंत हे प्रकल्प पूर्ण होणार.